मोदींनी राहुल गांधींवर टीका केली होती, त्याला संजय राऊतांनी उत्तर दिलेलं आहे. तर विरोधी पक्षनेत्याला बालक बुद्धी म्हणणं संविधानाचा अपमान असल्याचं राऊत म्हणाले. पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर जी टीका केली होती त्याला राऊतांनी उत्तर दिलं आहे. बालक बुद्धीच्या नेत्यानं तुम्हाला घाम फोडला असं राऊत म्हणाले. आणीबाणीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी भाजपला चिमटा काढलेला आहे. तर भूतकाळ विसरून आता पुढे जायला हवं असं राऊत म्हणतायत. भाजप संसदीय लोकशाही मानायला तयार नसल्याचा आरोप सुद्धा संजय राऊत यांनी केला होता. तर परवाच्या दिवशी राहुल गांधींनी जे काही म्हटलं होतं त्याला पंतप्रधान मोदींनी टोकून उत्तर दिलं होतं. तर काल जेव्हा पंतप्रधान मोदी हे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देत होते त्यावेळेला विरोधकांनी नीटवर चर्चा करा असं म्हटलेलं होतं आणि गोंधळ घातल्याचं दिसून आलं. त्यावेळेला मोदींनी बालक बुद्धी असं म्हटलं होतं आणि त्यावरून आता संजय राऊतांनी हे उत्तर दिलं. या बालबुद्धीच्या नेत्यानं तुम्हाला घाम फोडला लोकसभा निवडणुकीत आणि याच बालबुद्धीच्या नेत्यानं तुमचं बहुमत गमावायला लावलं आणि याच बालबुद्धीच्या नेत्यानं त्यांच्या पहिल्या भाषणात तुमचा बुरखा फाडला. याची अस्वस्थता आपण समजू शकतो, पण संसदेमध्ये उभं राहून तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांना ज्याच्या मागे 232-237 खासदारांचं बळ आहे, आपल्या बरोबरीचं बळ आहे, आपण कुबड्यांवर आहात, त्यांना अशा प्रकारे अपमानित करणं याच्यामध्ये तुमची संस्कृती दिसते. आणीबाणी आपत्काल म्हणताय, त्या आपत्कालाचं सत्य मला काल सांगायचं होतं, पण ती त्यांना समजल्यामुळे मी सुरुवात केल्यावर त्यांनी माझा माईक बंद केला. 50 वर्षापूर्वीची आणीबाणी तुम्ही विसरायला पाहिजे, भविष्यात पाहायला पाहिजे. भूतकाळाचे मुद्दे कुठे उकरत बसतात. 25 जून 1975 या दिवशी रामलीला मैदानावरून सैन्याने बंड करावा, लष्कराने बंड करावं अशा प्रकारचं आवाहन केल्यावर या देशात अराजक माजेल अशी भीती इंदिरा गांधी नाव आहे. इंदिरा गांधींच्या जागी अटल बिहारी वाजपेयी जरी असते तरी त्यांनी या देशात आणीबाणी लावली असती. हे मला काल सांगायचं होतं आणि मला ते संसदेच्या सभागृहात बोलू दिलं नाही. माझा माईक बंद केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.